कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रसिका ही खूप चांगली बिझनेसमन आहे असं सिद्ध झालंय या सगळ्या स्पर्धेमध्ये. कारण तुम्हाला जेव्हा गावात विक्री करायची होती काही गोष्टींची, तेव्हा हिने इतकी कमाल विक्री केलेली आहे की केळी वगैरे असं त्याच्यावर 500 रुपयाला एक वगैरे असं करून तिने विकलं. एक केळ. बापरे, आणि लोकांनी विकत घेतलं. हो, कारण मी त्याच्यात ड्रॉइंग वगैरे केलं. बेसिकली माझी स्ट्रॅटेजी होती की जे पण माझं फर्स्ट कस्टमर असणार त्याचं नाव मी केळीवर लिहिणार आणि ते माझ्या स्टॉलच्या समोर असणार. मग लोक जमा झाली. मी त्यांना सांगितलं जर तुम्ही 500 देणार तर तुमचं पण नाव येणार केळीवर, तर तुम्ही पण पैसे द्या. मग सगळे माझं नावली माझं नावली माझं नाव, मी 200 देतो 300 देतो असं करून करून. आणि 500 रुपयाला एक चहा विकलास तू. हो, त्याच्यावर पण नाव लिहिलं होतं. नाही, मी त्यांना म्हटलं की ढोबळ्यांचा चहा आहे. तर ऍक्च्युली या शो मध्ये ढोबळ्यांचा चहा खूप फेमस झालेला आहे. वा, मग आता हा नंतर ब्रँड वगैरे काय काढायचा विचार आहे का ढोबळ्यांचा चहा? माझे जेव्हा पप्पा इकडे आलेले तेव्हा त्यांनी आधीच म्हटलं की तू एवढं कौतुक केलंय की मम्मीला स्ट्रेस, पप्पाला पण स्ट्रेस, आता तर खरंच काढावं लागेल ढोबळ्यांचा स्टॉल. करणार आहोत आम्ही बिझनेस. वा 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 वा. हेतल ही म्हणजे तगडा कंटेस्टंट आहे या सगळ्यांमध्ये, आणि मला असं कळलेलं आहे की तू मॉडेल सुद्धा आहेस, मॉडेलिंग पण करतेस तू, आणि खूप मोहिमा जिंकलेल्या आहेत तिने तिच्या ताकदीच्या आणि बुद्धीच्या बळावर सुद्धा. पण आम्ही बघताना दिसतोय की साधारणपणे ना इथं सगळे एकत्र आहेत, पण तिला बिचारायला एकटीलाच टाकतात. आणि तुमची जोडी आहे ना, तुमची दोघींची जोडी आहे, मला वाटतं स्नेहा आणि तुम्ही फार एकत्र दिसता आम्हाला. हो, ऍक्च्युली आम्ही भेटलो तेव्हाच आमची फ्रेंडशिप झाली, आणि कोइन्सिडेंटली आम्ही दोघी अशा आहोत ज्यांना सर्वात जास्त वोट आउट्स येतात, कारण आम्ही कॉम्पिटिशन खूप तगडी आहोत, त्यामुळे लोकांना बाहेर काढायचंय, पण बाहेर तर जिंकूनच जाणार. अच्छा, पण समजा असं झालं सगळेच चांगले खेळत आहेत, गंमत अशी झाली की समजा टाय झाला, विनर आता दोघीच आहेत, समजा असं झालं की दोघींमधली एकच निवडायची, दोघींना सेम मार्क आहेत, मग तुला काय वाटतं कोण जिंकेल, स्नेहा की तू? आम्ही दोघी आमचा 100% देऊ आणि जो जिंकेल तो फेअर असेल. हा ना. हा, आता आम्ही डिवाइड पण करून घेऊ पैसे, चालेल? डिवाइड पण पैसे करून घेणार तुम्ही? अच्छा, स्नेहाचं म्हणणं की आम्ही अर्धे अर्धे करायला तयार आहोत. हिनं जसं ठरवलंय गावातल्याच मुलाशी लग्न वगैरे, तसं तुमचंही काही स्वप्न आता तयार झालंय का? नाही, पण मला मी खूप पॅशनेट आहे की गावातल्या ज्या मुली आहेत त्यांना शिकायला भेटावं, कारण आम्ही खूप असे लोक बघितले ज्यांच्या घरी त्यांना काम करायला इतका वेळ जात होता की त्यांच्या मुलांना अभ्यासासाठी वेळ भेटत नव्हता, आणि त्यामुळे ती सायकल जी आहे ती कंटिन्यू राहते. शिकलं नाही की तेच काम करावं लागतं, मग पण ते काम करून त्यात अजून प्रगती ऍड करण्याचं त्यांना संधी मिळावी, त्या गोष्टीबद्दल मी खूप पॅशनेट आहे. आणि मानसिक आरोग्याबद्दल आय थिंक मला ती एक गोष्ट गावात विचारसरणी आहे, ती वाईट नाही आहे, थोडीशी जुनी आहे, ती अजून थोडी अपडेट झाली तर गावचे लोक शहरापेक्षा पण पुढे जातील, हे मला नक्की माहिती आहे. नक्की नक्की नक्की, तुला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि निर्मलाताई जे आलेल्या आहेत त्यांच्या बरोबर, त्या हवा उद्या खूप बघतात असं मी ऐकलंय. हो, बघतो ना. तुम्ही म्हणता हसताय ना, हसायलाच पाहिजे. मुंबईत आला कसं वाटलं? मुंबईत आलं मस्त वाटलं. मग आता इकडे राहायचा विचार काही दिवस, काही वर्षे वगैरे? नाही. एवढं बरं नाही वाटलं. मुंबईतलं सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला? मेट्रो, हे आम्ही फिरलो ना मेट्रोत सकाळी. अरे वा. आणि लता मंगेशकरचा बंगला बघितला आपला लांबून. अरे वा. आणि गावातल्या या अशा महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावरती आपलं घर उभं केलेलं आहे, आणि खूप मेहनत घेतात त्या, असं मला लक्षात आलेलं आहे, आणि स्वतःच्या पैशांनी स्वतःचं घर त्यांनी बांधलंय. मला वाटतं यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुमच्यासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.